मंत्री दादा भुसे यांनी मालेगाव शहरातील महिला तसंच बाल रुग्णालयाला भेट देऊन तिथल्या सेवांचा आढावा घेतला। रुग्णालय सुरू झाल्यापासून आतापर्यंत 5000पेक्षा जास्त महिलांची सुखरूप प्रसूती झाल्याचं औचित्य साधून 5001 क्रमांकाच्या बालकाचं स्वागत करण्यात आलं। या बालकाला खुराक, ड्रेस तसंच मच्छरदाणी तर मातेला साडी व आवश्यक साहित्य भेट देण्यात आले। रुग्णालयाच्या वर्षपूर्ती निमित्तानं उत्कृष्ट सेवा देणाऱ्या डॉक्टर तसंच कर्मचाऱ्यांचा सत्कार मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाला मंत्री भुसे यांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या। आपल्या भाषणात मंत्री दादा भुसे म्हणाले की 17 सप्टेंबर 2023 रोजी या रुग्णालयाची सुरुवात झाली। जुन्या इमारतीवर नवीन रुग्णालय मंजूर करून उभं करणं ही मोठी जबाबदारी होती। मालेगावातील कॅम्प भागात देखील CSR फंड उपलब्ध करून देण्यात आलाय। ते पुढे म्हणाले की आजपर्यंत 1 वर्ष आणि 10 दिवसांच्या कालावधीत 5005 बालकांचा जन्म या रुग्णालयात झालाय। हे रुग्णालय मालेगावचा मानबिंदू असून खऱ्या अर्थाने हेच आरोग्य मंदिर आहे। क्रांतिरूपी सावित्रीबाई फुले यांचं नाव या रुग्णालयाला दिल्यानं त्या नावाला खऱ्या अर्थानं साजेसं ठरलंय। या रुग्णालयाची चर्चा केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात होत असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। नाशिकच्या तुलनेत या रुग्णालयात रुग्णसंख्या अधिक असल्याचंही त्यांनी सांगितलंय। विशेष म्हणजे 5001 क्रमांकाच्या बालकाचा जन्म शहीद भगतसिंग यांच्या जयंती दिवशी झाल्यानं हा सोहळा अधिक खास ठरला। तसंच या रुग्णालयात सर्वप्रथम जन्मलेली कन्या होती, ही देखील आनंदाची बाब असल्याचंही मंत्री भुसे यांनी सांगितलंय। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न झालं आणि त्या प्रित्यर्थ आज 5001 या बाळाचं स्वागत, शुभेच्छा, आशीर्वाद देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो होतो। मला वाटतं की आनंदाची गोष्ट आहे की आज शहीद क्रांतिवीर भगतसिंगांची जयंती पण आहे आणि या शुभ दिवशी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। या रुग्णालयाच्या सेवेमध्ये अगदी स्वच्छतेच्या पासून तर प्रमुख डॉक्टर महोदयांच्यापर्यंत अनेकांचं त्या ठिकाणी योगदान आहे। त्या सर्वांचा आम्ही आज आभार व्यक्त केलेला आहे, त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। मला वाटतं की एकंदरीत जर बोलायला गेलो तर 20 ते 25 कोटी रुपयाचं एकंदरीत सेवा मूल्य या सर्व सेवेचं त्या ठिकाणी होतंय आणि आपण जर बघितलं असेल तर एखाद्या खाजगी दवाखान्यामध्ये पण नसतील अशा चांगल्या सुविधा या रुग्णालयामध्ये देण्यात आलेल्या आहेत। मला चांगलं आठवतं की तत्कालीन आरोग्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्याकडे पदभार होता। आत्ताचे माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या माध्यमातून या रुग्णालयाला मान्यता मिळाली होती। अनेक अडीअडचणींना तोंड देत या रुग्णालयाचं काम मागच्या 17 सप्टेंबरला पूर्ण करून त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि आज 1 वर्ष आणि 10 दिवस या रुग्णालयाच्या वाढदिवसाला त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहे आणि म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी या संपूर्ण स्टाफचं अभिनंदन आणि शुभेच्छा द्यायला आलेलो होतो। जिल्ह्यावरती सगळ्यात मोठी आकडेवारी या ठिकाणी आहे। इथं बालकांसाठी पण विशेष रुग्णालय, विशेष सुविधा असण्याची आवश्यकता NIC बरोबर आहे। NIC कक्षामध्ये त्या ठिकाणी काही सुविधा प्रगतीपथावर आहेत आणि येणाऱ्या काळात लवकरात लवकर त्याही सुविधा आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत। जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे, अनेक ठिकाणी पूर येत आहे, निसर्ग वाढलेले आहे। बरोबर आहे। आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती आहे। आपण सर्वांनी अगदी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यापासून उपमुख्यमंत्री महोदयांच्यापासून सर्व लोकप्रतिनिधी प्रशासनाने त्या ठिकाणी फील्डवर दौरे पण केलेले आहेत, प्रत्यक्ष पाहणी पण केलेली आहे। प्रशासनाच्या वतीने तात्काळ त्याचे पंचनामे करण्यात येत आहेत आणि आपण जर बघितलं असेल तर मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली
तर त्याच्या आदल्या दिवसापर्यंत मंत्रालय पातळीवर जेवढे पंचनामे राज्यातून आलेले होते साधारणतः 2200 कोटी रुपये वितरित करण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या 8 दिवसाच्या आत ही रक्कम संबंधित शेतकरी बांधव असतील किंवा कुठे मनुष्यहानी पण झालेली आहे तर त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. मालेगाव शहरातील शासकीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाला 17 सप्टेंबर 2024 रोजी त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं आणि एक 8 दिवसापूर्वी या रुग्णालयाचं वर्षपूर्ती कार्यक्रम संपन्न झाला. आज मला सांगायला आनंद होतो की ह्या 1 वर्ष आणि 10 दिवसांमध्ये साधारणपणे 35,000 पेक्षा जास्त महिलांना या ठिकाणी आरोग्याची सेवा देण्यात आली. 5,001 बाळाचं स्वागत करायला आम्ही इकडे आलेलो होतो आणि आता 5,005 महिला डिलिव्हरी केसेस या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झालेल्या आहेत. या 5,005 पैकी 1800 पेक्षा जास्ती महिला डिलिव्हरी सिझेरियन केसेस त्या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झालेल्या आहेत आणि मला वाटतं की 500च्या आसपास महिला रुग्णांना मोफत रक्त पुरवठा या रुग्णालयाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आणि न्यूज ब्युरो कसमादे अपडेट मालेगाव.